मोठे गोस्वामी कधी झाला? कधी झाला? वा वा वा. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, बरेच जणांना हा मोठे गोस्वामी छोटे गोस्वामी. माझ्या मुलालाच त्याचा एक सायबर कॅफेत एक मित्र आहे, त्याचा सायबर कॅफे. त्याचे वडील एक दिवशी त्याला म्हणाले, तू मोठे गोस्वामी का लडका आहे या छोटे गोस्वामी? आणि हे सगळं घडवलंय ना प्रसादने घडवलं. प्रसाद त्याने जाणीवपूर्वक नाही केलं, तो पूर्ण वाक्य म्हणायचा आळस. म्हणजे तुम्ही हास्य जत्रा आहे म्हणून आता टीव्हीवरच इकडे बघायचं का? चिट करणार म्हणून चित्रपट का करतो? अरे तो आचार्य आहे, त्याला डोसा येतो, त्याला मामलेदार मिसळ फेमस आहे म्हणून त्याने डोसा विकायचा नाही असं नाही. युज्युअली ना आमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो की हे कॉमेडी करतात, थोडासा त्यात चेष्टेचा सूर सुद्धा असतो. त्यात जर तोचपणा दिसला तर निश्चित बोला की अरे तुम्ही कारण तुमचा अधिकार. एकदा फक्त त्यांनी शिवी दिली होती, गप बस मूर्ख. गाढव ही म्हणजे खूप मोठी शिवी झाली त्यांची. तिथे त्यांना ओळख करून दिली, अरे सचिन हा आमच्या गावातला आलाय आणि त्याला काहीतरी काम पाहिजे, काही दे. हा म्हणाला, अरे सगळं कास्टिंग झालंय, यमदूताचा रोल आहे. तर हा चांगला नट असेल ना तर नको करूस, कारण तो खूप छोटा रोल आहे. मी होकार देण्याच्या आधीच बाळकृष्णने सांगितलं, नाही हा करेल, याच्याकडे कुठे काय काम. रडला बिडला एकदा मी जाऊन रडत बसलो, मी सांगेन ते ऐकायचं. लागलं. मी परवा बोललो होतो तुला, मला यांच्यावर ओरडता नाही आलं की मी तुझ्यावर ओरडणार म्हणून. हे असे प्रोड्युसर्स आले पाहिजेत इंडस्ट्रीज आणि टिकले पाहिजे. आमच्या अग्रीमेंट मध्ये 90 days पेमेंट आहे, पण फक्त करोना काळात सगळ्यांना वेळेवर पैसे मिळावेत म्हणून हे आजतागायत 10 दिवसात पेमेंट देतात सगळ्यांना. या माणसाचे पाय जमिनीच्या पण आतमध्ये कधी कधी असे ते ओढायला लागतात की सामी वर ये. हे तुम्हाला वाटते तशी ती अशी बसली आहे, पण तिच्यातलं ना लहान मुलं असं आजूबाजूला बागडत असतं आणि बोल सिरियस काय होतं मध्ये मध्ये मारत असतं. ते डेंजर प्रकार आहे. जेव्हा माझे बाबा अभिमानाने खाली बसलेले असतात आणि सांगतात की मेरे बेटे का पिक्चर आ रहा है रसगुल्ला, म्हटलं अहो गुलकंद. त्यांना हे 2 गोष्टी माहिती होत्या, गोड आहे आणि खायचं आहे. लग्न हा दोघांनी मिळून यशस्वी करण्याचा डाव आहे. उरलेल्या गुलकंदाची आपली ही स्टोरी. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 1 मे पासून आपल्याला मनोरंजनाचा गुलकंद खायला मिळणार आहे आणि याच निमित्ताने गुलकंद सिनेमाची टीम लोकमत फिल्मीच्या स्टुडिओत आली. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमत. धन्यवाद. धन्यवाद. मी जसं म्हटलं की मनोरंजनाचा गुलकंद खायला मिळणार आहे. गेली काही दिवस आपण हा गुलकंद टाकण्यासाठी उत्सुक आहोत. प्रमोशन मध्ये आम्ही सगळे बघतोय की तुमच्या पूर्ण टीमचे एफर्ट्स बघतोय आणि काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे, वेगळी स्टोरी पाहायला मिळणार आहे, त्याची उत्सुकता आहे. मला असं वाटतं की तुमच्यापैकी एकाने प्रतिनिधित्व करावं आणि या मुलाखतीची सुरुवात करावी की काय आहे हा मनोरंजनाचा गुलकंद. ज्या पद्धतीने माझ्याकडे हात केला किती उरक तुझं बोलतो. पहिली एंट्री तुमची अशी तुझं उरकून घे, आम्हाला बोल. नाही, मनोरंजनाचा गुलकंद सुरुवात याच्या लेखक गोष्ट ज्यांची गोष्ट असते तर सुरुवात त्याने करावी. मनोरंजनाचा गुलकंद गुलाबाचा असतो आणि गुलाब प्रेमाचा असतो. वा. त्यामुळेच प्रेमाचा गुलाब आणि गुलाबाचा गुलकंद हीच त्याची चेन आहे की प्रेम जे असतं ते एक तरुणपणी प्रेम आपण करतो आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण गुलाबाचं फूल मानतो किंवा कुठल्याही वयातल्या प्रेमाचं प्रतीक. पण जेव्हा ते मुरतं त्यावेळी त्याचा गुलकंद होतो आणि हे मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद आहे आमचा सगळा. आणि योगायोग असा आहे की तो बरोबर उन्हाळ्यात तुमच्या समोर येतोय. म्हणजे उन्हाळ्यात असं म्हणतात गुलकंद हा खूप शरीराला चांगला असतो. आमचा तुमच्या शरीराला आणि मनाला सुद्धा ताजंतवानं करणारा असा गुलकंद आहे की जो तुम्हाला फ्रेश करेल आणि याच्यामध्ये संशय रोग प्रतिकारक शक्ती आहे आमच्या गुलकंदामध्ये. आणि नक्कीच तुमच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन बघावा असा फॅनकॉम सिनेमा आहे, फॅमिली कॉमेडी आहे. 2 मराठी फॅमिलीची ही गोष्ट आहे, ज्या दोन्ही फॅमिलीज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या फॅमिलीज वाटतील. एक ढवळे फॅमिली, एक माने फॅमिली आहे. नीता ढवळे, मकरंद ढवळे म्हणजे समीर चौगुले आणि सई तामणकर आहेत. तर गिरीश माने आणि रागिणी माने म्हणजे ईशा डे आणि प्रसाद ओक आहेत. आणि यांची मुलं म्हणजे यांची एक मुलगी आहे जुई भागवत,
म्हणजे जिचं नाव मीनू आहे, मीनाक्षी, आणि मुलगा आहे ज्याचं नाव नकुल आहे, आणि त्या दोघांच्या मुलाचं नाव आहे ओमकार. आणि ओमकार आणि मीनू प्रेमात पडतात आणि त्यांच्या बघण्याचा कार्यक्रम होतो. कांदे पोह्याचा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांनाच मराठी माणसाला परिचित आहे की, आणि त्या कार्यक्रमात असं कळतं की मीनूची आई आणि ओमकारचे बाबा हे एकेकाळचे मित्र होते कॉलेजमधले, आणि जरा मैत्री खास होती त्यांची. आता यानंतर त्या कांदे पोह्यांमध्ये मिठाचा खडा पडतो का, पण मग तो मिठाचा खडा पडल्यावर त्याचं काय होतं, मग तो अख्खा कांदे पोह्याचा कार्यक्रम फ्लॉप होतो का, त्याच्यात पुन्हा काहीतरी गोडवा निर्माण होतो, आणि मग नंतर पुढे काय घडतं, त्यात काय गोंधळ होतात, त्यांच्या पार्टनर्समध्ये काय होतं, त्या मुलांमध्ये काय होतं, अशा सगळ्याचा हा गुलकंद. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की मोठे सरांनी गुलाबं लावली होती आणि ही सगळी गुलाबं आहेतच, पण ते गुलकंद लावण्याचं काम, मुरवण्याचं काम दिग्दर्शकानं केलंय. तर तुमच्या भूमिकेतनं मला जाणून घ्यायचं की हा गुलकंद तुम्ही कसा मुरवला, कारण की इतकी सुंदर सुंदर गुलाबं होती तुमच्याकडे. समीर दादा असेल, सई असेल, प्रसाद, ईशा, सगळेच. सगळे खरंच गुलाब होते आणि खूप एवढी छान टीम, त्यात चांगले तंत्रज्ञ. उदय सिंग मोहिते आमचे DOP होते. खूप अत्यंत शांत आणि वेगवान DOP मिळणं हे खूप भाग्याचं असतं. आम्ही आर्टिस्ट आणि आम्ही सीन तयार करेपर्यंत त्यांचं लाइटिंग झालेलं असेल आणि कुठेही आरडाओरडा आणि अपशब्द नाही. अपशब्द नाही. चिडल्यावर तो माणूस फक्त एकदा फक्त त्यांनी शिवी दिली होती, गप बस मूर्ख. मूर्ख ही त्यांची एक्स्ट्रीम गाढव, ही म्हणजे खूप मोठी शिवी झाली त्यांची. छान खूप शांत. आणि हे अशा सगळ्यांना घेऊन ही बाग फुलवली. मग गुलकंदचं जे वैशिष्ट्य आहे ते आम्ही आता त्या पत्रकारांशी बोलतानाही हे केलं की दिग्दर्शनासाठी म्हणा किंवा त्याची रचना करताना जरी गुलाब असले त्यातनं तरी विविध प्रकारचे गुलाब आहेत. वा. त्यामुळे त्याच्यात 2 ट्रॅक आहेत, एक पिवळ्या गुलाबाची गोष्ट आणि एक लाल गुलाबाची गोष्ट. वा वा वा. आणि हे दोन्ही गुलाबांची गोष्ट हँडल करताना ना त्याची काय म्हणता येईल त्याला, त्याचा जॉनरच वेगवेगळा आहे. म्हणजे सई आणि प्रसादची गोष्ट ही खूप मॅच्युअर्ड आणि अशा पातळीवर चालणारा तो प्रेमाचा आठवणीचा प्रवास आहे. प्रेमाचा प्रवास नाही, तो प्रेमाच्या आठवणीचा प्रवास. आणि एकीकडे समीर आणि ईशाचा म्हणजे रागिणी आणि मकरंदचा त्यांनी रचलेल्या संशयाच्या विश्वातल्या पळापळीचा एक वेगळा प्रवास. त्यामुळे एकीकडे मॅड कॉमेडी आहे किंवा तुम्ही हसून हसून पुरे वाट लागेल असले सिच्युएशन्स आहेत, खूप एक वेगवान असं कथानक आहे, आणि एकीकडे अत्यंत संयत आयुष्याकडे खूप गंभीरपणे आणि खूप मॅच्युअरली बघणारं कुटुंब आहे किंवा ही जोडी. त्यामुळे हे 2 ट्रॅक आहे ना टोटल ट्रीटमेंट म्हणूनच वेगळे. आणि मला काम करताना मजा त्यामुळे आली ना की जर नीट सिनेमाचे सीन्स पर्यंत यांचे सीन्स खूप खूप शांतपणे झालेले आहेत, म्हणजे ज्याला छान कंपोजिशन्स करावेसे वाटले तिथे. तुमचा कन्स्ट्रक्शन साईटवर तो करताना फार मजा आली, कारण तिथं गिव्ह अँड टेक खूप आहे. आणि तो रस्ताना तिथं कंपोजिशन्सची मजा, त्या लोकेशनची वृक्षता त्याला आपण म्हणू की एक कन्स्ट्रक्शन होणारी एक अशी इमारत आहे की त्यांच्या प्रेमाचं पण कन्स्ट्रक्शन तसंच आहे. पोकं आहे, काही त्याला डिझाईन नाही, पण ते बंदिस्त आहे आणि भक्कम आहे, कारण ते पिलर्स आहेत सगळे. आणि तिथनं सगळं पोकळीतनं सगळं विश्व दिसतंय, पण तरी हाताबोलत आहे. तर ते लोकेशन खूप अप्रोप्रिएट वाटलं मला शूट करायला. त्यामुळे ते फ्रेम्स पण माझ्यापुरती तरी मला मजा आली. आणि मला असं वाटतं ना की दिग्दर्शकाने छोटे छोटे स्वतःचे विचार ठेवावे, ते लोकांना कळो न कळो, ते त्याला इम्प्लिमेंट करता येऊ न येऊ पूर्णतः. मला हे करताना माझ्या डोक्यात हे होतं, एवढं जरी मी ठरवलं ना तरी मला त्याचा आनंद मिळतो, इतकं साधं होतं. तो एक ट्रॅक आहे. आणि एकीकडे यांची धमाल. बरं, समीर आणि ईशाची केमिस्ट्री या कार्यक्रमामुळे खूपच आहे. त्यात हे दोघं त्यातल्या जॉनरपेक्षा वेगळे पण वाटले पाहिजे. हे चॅलेंज या दोघांना होतं, तसं आम्हालाही होतं शूट करताना. अरे हास्य जत्रा परत केली
मुळात टीका लगेच सुरूच होते की आता हास्यजत्रा मोठ्या पडद्यावर वगैरे. पण हास्यजत्रा हा अत्यंत दर्जेदार कार्यक्रम आहे, त्यामुळे त्या टीकेकडे मी खूप पॉझिटिव्हली पाहिलं की दर्जेदार गोष्ट मोठ्या पडद्यावर असं लोक म्हणतात. खरंय खरंय. तर तो एक जॉनर आणि हा एक जॉनर असा पॅरलली जेव्हा जातो तेव्हा त्या सिनेमाची जी रंगत आहे ना ती फार गमतीशीर आहे आणि प्रेक्षकांना त्याचा खरंच वेगळा आनंद मिळेल. अगदी. मग ते संगीतापासून टेकिंग पासून अभिनयाच्या शैलीपासून हा ना खूप चांगला प्रवास होतो माझ्या दृष्टीने दिग्दर्शक म्हणून. अगदी. मला खरं तर पुढे प्रश्न न्यायचा होता, पण एक पुढचा प्रश्न मी आधीच घेतो. तुम्ही उत्तम मुद्द्यावरती आणलात. माझा पुढचा प्रश्न असाही होता की एकीकडे लोक म्हणतात की आम्हाला हास्य जत्रेने जगवलं, आम्हाला हास्य जत्रेने दिशा दिली, आम्ही मरणाच्या दारातनं परत आलो, इतका पॉझिटिव्हनेस आहे या शो विषयी. आणि पुन्हा जेव्हा या शो मधले कलाकार मोठ्या पडद्यावरती येतात, मग ते अगदी गुलकंद असू दे किंवा याच्या मागचा सिनेमा चिकी चिकी बुबुम बुम असू दे किंवा तशा धाटणीचे सिनेमा असू दे, मग हेच लोक तेव्हा असं म्हणतात की अरे नाही, आता हास्य जत्रा आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार. किंवा मग ते जे सगळं आहे म्हणजे कौतुकही होत आहे आणि टीकेचा सूरही आहे. हास्य जत्रेचे पालक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? कारण की शेवटी ते तुम्ही घडवलंय सगळ्यांना. पण ते ना तो त्यांचे व्यक्त होण्याच्या पद्धती आणि त्या गोष्टीला फार गंभीरपणे घेण्यासारखे नाही. हा, आणि ते ना स्वाभाविकपणे त्यांनी म्हणणं, कारण ना दोन्ही माध्यमं वेगळी आहेत. खरंच आहे ना, एक प्रहसन करणारा माणूस आहे, तो चित्रपट करतोय, तर लोकांना असं वाटू शकतं की आता हा चित्रपट कसं करणार. पण त्यानं चित्रपटही जर चांगला हाताळला असेल तर त्याचं निश्चितपणे तुम्ही कौतुकही केलं पाहिजे. करेक्ट. कारण चित्रपटात उत्तम काम करणारा पुन्हा प्रहसन चांगलं करेल असं काही सांगता येत नाही आपल्याला. तर त्यामुळे ना लोकांच्या या स्वाभाविक प्रतिक्रिया असतात आणि ह्या सगळ्या बाबतीत आहेत की मराठीतला माणूस हिंदीत गेला तर त्याला तिथे जमेल का, हिंदीतला कलाकार म्हणजे कुणीही आपली चाकोरी मोडून काही करायला बघितलं ना की माणसांना ते खटकतं आपल्याला आणि त्याच्यावर नेहमीच टीका केली जाते. पण त्या माणसाने जर सिद्ध केलं की मी हे माध्यम पण चांगलं हाताळतो, फक्त यासाठी तुम्ही तिथे जाऊन ते पाहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही हास्य जत्रा आहे म्हणून आता टीव्हीवरच इकडे बघायचं का असे विचार न करता चित्रपट माध्यम म्हणून हास्य जत्रेच्या आपल्या आवडत्या कलाकारांनी काय केलंय हे बघायला जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला कळेल की हे माध्यम त्यांनी कसं हाताळलं. मला असं वाटतं त्यात जर तोचपणा दिसला तर निश्चित बोला की अरे तुम्ही कारण तुमचा अधिकार आहे, तो अधिकारच आहे. ते सगळ्या चित्रपटाच्या कलाकारांनाही बोला जर त्यांनी 10 वेळा तेच केलं तर. हे सगळ्यांनाच बोललो. आणि मला गंमत काय वाटते पुन्हा की स्किट करणारा माणूस चित्रपट का करतो? अरे तो आचार्य आहे, त्याला डोसा येतो, त्याला म्हणजे मामलेदार मिसळ फेमस आहे म्हणून त्याने डोसा विकायचा नाही असं नाही. मामलेदार मिसळवाला वाटलं की मामलेदार डोसा पण करू आपण आणि तो जर चविष्ट असेल तर तुम्ही त्याला दाद द्या. मिसळवाला कशाला डोसा करतो? हा, मी जर उद्या बिल्डर बनलो ना तर अरे हा स्किट करणार ठीक आहे नाही का. करेक्ट. जर तो प्रांतच अभिनय दिग्दर्शन आणि सगळं नाटक कथानक पोहोचवण्याचा स्टोरी टेलर्सचा मीडिया आहे, त्याने या माध्यमातून मांडायची स्टोरी की त्या माध्यमातून हे त्याला ठरवू द्या. आणि त्याला सांगा की मूर्खा तुला 20 मिनिटाच्या वर स्टोरी नाही सांगताय जर नाही झाली आणि त्याने सांगितले 2.5 तास बरी तर कौतुक करा की अरे हा 2.5 तास पण सांगू शकतो. क्या बात आहे, साधी गोष्ट आहे. सई तुझ्याकडे येईल. मानेबाई होता होता तू हळूच ढवळेबाई झाली. ढवळेबाईचा कसा प्रवास एन्जॉय केला? मी ढवळेबाईंचा प्रवास खूप जास्त एन्जॉय केला. मला असं वाटतं की एक कुटुंब त्याची जबाबदारी घेऊन ते टिकवणं आणि ते जोपासणं, ते त्याला नर्चर करणं, ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या सोप्या नाही आहेत. आणि अबव ऑल इट्स अ थँकलेस जॉब असं मला वाटतं. म्हणजे त्याचं कोणी येऊन तुम्हाला कोणी शाबासकी देत नाही की छान संसार करतेस ना शाबास, असं कधीच होत नाही. सो मला असं वाटतं की एक असं परिपक्व पण कॉम्प्लेक्स पण डिफिकल्ट असं एक कॅरेक्टर मला करायला मिळालं याचा खूप आनंद आहे. आणि बरं झालं की माने नाही झाले, ढवळेच झाले, कारण मग मला मकरंदसारखा गोड सुस्वभावी नवरा मिळाला नसता आणि मला समीर बरोबर काम करायची संधी हुकली असती. त्यामुळे खूप खूप आनंद आहे या संधीचा. आणि ही फिल्म आमच्या सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या कारणांसाठी स्पेशल आहे, पण आमचा कॉमन कारण हे आहे की आमच्यातला असलेला बॉन्ड. म्हणजे मी मगाशी पण म्हणाले की आम्हाला तसं मला आणि पशाजींना ॲक्टर म्हणून असं काही प्रूव्ह नाही करतात कारण आम्ही जजच्या चेअरमध्ये असतो.
पण अशी आत्म इच्छा असते की सर एकदा डिरेक्ट करून बघा ना तुम्ही, मग मी जागा काढली कसं वाटतंय, ही एक अशी इच्छा असते ना, ती इच्छा पण पूर्ण झाली. सो आय एम व्हेरी हॅपी. करेक्ट. तुलाच विचारेन सई, एकतर तुझे अनेक सिनेमे आम्ही पाहिलेले आहेत, प्रत्येक सिनेमात तू तितकीच गोड दिसलीस, पण या सिनेमात तू अति गोड दिसली. सिनेमा बघितलेला आहे की तुझा पूर्ण अटायर असेल, ते दिसणं तू कसं बघते त्या दिसण्याकडे, कारण या सिनेमात तू खूप वेगळी दिसलीस. अर्थात तूही सिनेमा बघितला असशील, तुला तुझ्या लुककडे कसं वाटतंय ढवळेबाई म्हणून स्वतःला बघताना? ह्याचं श्रेय मी माझ्या टीमला देईन. आय हॅव अ वंडरफुल टीम असं मला वाटतं. दिगंबरनी माझा मेकअप केलाय, जयश्रीने माझे हेअर केलेत, स्नेहाने कॉस्ट्युम्स केलेत, आणि मला असं वाटतं की ॲक्टर एकटा काहीच नाही करू शकत, त्याला या सगळ्याची मदत लागतेच लागते. आणि मला मदतीचे जे हात आहेत ते खूप भक्कम आहेत, त्याच्यामुळे मी म्हणेन. आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या आतून विचार करता ते रिफ्लेक्ट करतं कुठेतरी. त्यामुळे तुमचं आतून किती तुम्ही क्लीन आहात, किती काय म्हणूया हेल्दी आहात, हे कायम रिफ्लेक्ट करत असतं. आणि आय वुड लाईक टू बिलीव्ह दॅट आय एम अ हेल्दी पर्सन फ्रॉम इनसाइड. वा वा. समीर दादा, तुझ्याकडे येईल. मला असं वाटतं की हा गुलकंद हा सिनेमा तुझ्यासाठी फक्त सिनेमा नाहीये, तुझ्यासाठी खूप काहीतरी आहे, एक इमोशनल आठवण सुद्धा आहे, सगळं आहे. तुला मी या पूर्ण प्रवासात बघितलंय, तुला मी इमोशनल होताना बघितलंय. गुलकंद तुझ्यासाठी काय आहे? आपलं आयुष्यातलं जे पहिलं असतं ना, ते खूप स्पेशल असतं आपल्यासाठी. मग तो पहिलं प्रेम प्रकरण असो, पहिला प्रेमभंग असो, कारवरचा पहिला स्क्रॅच असो, अनेक गोष्टी आपल्यासाठी ज्या पहिल्या असतात ना, त्या खूप खास असतात. तसा हा चित्रपट माझ्यासाठी आहे. या चित्रपटात मी इमोशन्स ओतलेले आहेत. आणि युज्युअली ना आमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो की हे कॉमेडी करतात, थोडासा त्यात चेष्टेचा सूर सुद्धा असतो. आता बराचसा नाहीये, बराचसा आदराचाच आहे. पण आपण म्हणतो ना, जे पूर्वी म्हटलेलं आहे, टवाळा आवडे विनोद, हे काही काहींच्या मनात अजूनही हे आहे. कारण कदाचित त्यांना तो विनोद करता येत नसावा, म्हणून अजूनही त्यांचं त्याच्यावर मग ठाम असावं. त्यांना मला एवढंच दाखवून द्यायचंय की आम्ही अभिनेते आहोत, आम्ही क्रिकेटियर्स आहोत. आम्हाला काही जणांना बॅटिंग करायला आवडते, विनोद करायला आवडतात, काही जणांना सिरियस करायला, बॉलिंग करायला आवडते. पण याचा अर्थ असा आहे का आम्ही बॉलिंग करू शकत नाही? आम्ही प्लेयर आहोत, आवड आमची फक्त विनोदात आहे. तसंच हे आहे, कारण आम्ही सगळे अभिनेते आहोत. याच्या आधी कॉलेजपासून असताना अनेक नाटकांत मी कधी सिरियस भूमिका केली नाहीत का असं नाहीये. अनेक नाटकांमध्ये मी गंभीर भूमिका सुद्धा केलेली आहे. पण माझा कल, मला आवड काय आहे ना, तर मला आवड विनोदाची आहे. जसं या दोघांना आहे, मूळचा पिंडच त्यांचा विनोदाचा आहे. आणि मला असं वाटतं की त्या विनोदाचा वापर करून आपण एखादा पॉइंट आपण मांडतो ना, ज्याला कारुण्याची झालर असते ना, तो मुद्दा उत्तुंग होतो. मग क्या बात आहे. हा दुसरं माध्यम नाही, विनोद सोडल्यास दुसरं अतिशय म्हणतात ना प्रभावीरित्या मांडण्याचं दुसरं माध्यमच नाहीये. विनोद हे एकमेव माध्यम आहे आणि ते खूप कठीण आहे. म्हणून ते करण्यात जास्तीत जास्त चॅलेंज आहे. दरवेळेला एक स्किट संपल्यावर आमच्या पोटात गोळा असतो, आणि माझ्या नाही, सगळ्यांच्याच, की आता पुढे काय, कारण पुढे पाठी कोरी असते. त्यामुळे ह्या चित्रपटाद्वारे ना अशा अनेक गोष्टी मला करायला मिळाल्या की ज्या मी स्किटमध्ये नाही करू शकत. इथे मला एक मकरंद ढवळे साकारायला मिळाला. करेक्ट. ज्याचा पिंड किंवा ज्याचा बेस हा फक्त 12 मिनिटाचा स्किट नाही आहे. त्याचं आयुष्य आहे, त्याचा भावभावनांचा अख्खा कल्लोळ आहे, त्याच्या भावभावनांचा. त्याचं आयुष्य, आजपर्यंत काय त्याचा इतिहास झालेला आहे, तो का असा धांदरट झालेला आहे, ते सगळं त्या मकरंद ढवळेमध्ये आहे. त्यामुळे हे साकारण्याची संधी ना खूप कमी वेळेला मिळते, आणि ती ह्या चित्रपटाच्या याच्यातून मिळाली. ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. दोन सचिन सरांकडे काम करणं हे माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण माझ्या आयुष्याला जेव्हा जेव्हा कलाटणी मिळाली ना, तेव्हा ही दोन माणसं माझ्या आयुष्याला कारणीभूत ठरलेली आहे. कॉमेडीचे बुलेटिन नावाचा कार्यक्रम होता, तेव्हा हे दोघे आयुष्यात आले. तो कार्यक्रम मला मिळाला आणि तिथून मला थोडंसं ओळखायला लागली लोक. त्यानंतर कॉमेडीच्या हास्य जत्रेनंतर तर बदलूनच गेलं. आणि ना ह्यांच्याकडे ना सतत शिकायची ऑपॉर्च्युनिटी असते तुमच्याकडे, तुम्हाला ते गाफील नाही ठेवत. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा गाफील होता ना, मग तुमचं काही पुढे होत नाही. ते गाफील, मला आयुष्यभर गाफील नाही राहायचंय. तर इथे ती संधी असते आमच्याकडे, वेट कलर प्रोडक्शनच्या प्रोडक्ट. आणि अजून तिसरी गोष्ट खास काय, आम्हा सगळ्या कलाकारांच्या दृष्टीने, याने मी सांगतो तुम्हाला मते, हे असे प्रोड्युसर्स आले पाहिजेत इंडस्ट्रीज आणि टिकले पाहिजेत. खरंय. जे अत्यंत प्रामाणिक आहेत. मी आजपर्यंत खूप कामं केलेली आहेत. अनेक जणांनी माझ्या TDS बुडवलेला आहे, अनेक जणांनी माझ्या टॅक्सचे पैसे बुडवलेले आहेत.
म्हणजे अगदी नोटिसापर्यंत गेलेलं आहे, लिगल नोटीसपर्यंत. यांच्याकडे ना सगळं पारदर्शक असतं. मुळात ही माणसं स्वच्छ आहेत, पारदर्शक. आरशासारखी आहेत. त्यांच्याकडे ना जरा बॉस बात कर रे बाद में आओ हा प्रकारच नसतो. टकटक करायचं आणि डायरेक्ट घुसायचा हा प्रकार असतो. त्यांना अगदी महत्वाचं, जरा 2 मिनिटं बोलून देतो म्हणून. अशा माणसांकडे का नाही मी काम करायचं? मी ह्यांच्याकडेच काम करणार. मग कंपू बिंपू मला चालेल. नाही, ही गोष्ट खरं तर ह्यानी मला आवडणार नाही, मी ही सांगितलेली, पण ही सांगितली पाहिजे. आमच्या ॲग्रीमेंटमध्ये 90 डेज पेमेंट आहे, पण फक्त करोना काळात सगळ्यांना वेळेवर पैसे मिळावेत म्हणून हे आजतागायत 10 दिवसात पेमेंट देतात सगळ्यांना. कोणीच नाही करत असं. हे काय फार मोठे उपकार करतायत का? तर नाही, ती माणसंच तशी आहे. सो असे जर प्रोड्युसर आले आणि त्यांचा पिक्चर जर चालला, ते अजून 4 चित्रपट काढतील असेच. खरंय. आणि किती लोकांना त्याच्यातून फायदा होईल बघा. हे असे काही कारण आहेत. हा गुलकंद लोकांनी बघणं अत्यंत गरजेचं आहे. वा. समीर दादा, आम्हाला उत्सुकता आहे की तुम्हाला दोघांना पती पत्नी म्हणून पडद्यावर बघायची. तुला जेव्हा ह्या स्क्रिप्ट बद्दल कळलं आणि तुला कळलं की सई तुझी पार्टनर आहे, तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती? आनंद, एक्साइटमेंट ऑफकोर्स. कारण सईचा मी खूप मोठा फॅन सुद्धा आहे. वा. आणि सईनी खूप छोट्या स्पॅनमध्ये म्हणतात ना उडी झेप घेतलेली आहे. उडी पण नाही म्हणता येणार. आणि फार वाखाणण्याजोगी ती आणि कौतुकास्पद अशी ती झेप आहे. आणि आम्हा सगळ्यांना सईचा खूप अभिमान आहे. आय रिमेंबर दॅट डे जेव्हा सई हातात मिमीसाठी फिल्मफेअर प्रोडक्ट हे घेऊन आलेले अवॉर्ड आमच्या प्रत्येकाच्या कंटेनरमध्ये गेली. काय गरज होती तिला यायची, पण तिला वाटलं का हा आनंद आहे ना, हा माझ्या कुटुंबाबरोबर मी शेअर करावा. वा. ती मोमेंट आमच्यासाठी खूप अभिमानास्पद होती की आमच्यातली एक कोणतरी ठोकून नाही म्हणता येणार, अशी हे करून झेंडा रोवून आली आहे, डंके की चोट पे. म्हणजे ना उगीच आमचंच रक्त खवळल्यासारखं झालं. उसकी तो हे जे आहे ना, हे असणं आहे ना, हे वाटण्यातच सई किती आमच्यासाठी आहे हे आहे. आणि तिच्याबरोबर जर तुम्हाला एक लाईफ पार्टनर ही भूमिका मिळत असेल, सो केवढा स्वार्थ आहे माझ्या त्यात. आणि ही संधी मी का गमवावी? दोघांनाही प्रश्न आहे, सई आणि दादा. तुला पहिला सीन आठवतोय का दोघांना एकमेकांसोबतचा या सिनेमा? येस, आठवतोय. येस. आणि काय भावना होती त्या तो सीन कसा होता? दडपण होतं का किंवा काय होतं? मला असं आठवतंय. येस येस. तू झोपलेली असतेस आणि मी चहा घेऊन येतो आणि माझ्या डोक्यात त्यावेळेला काहीतरी एकदम. फोटो काढला ना आपण, तेव्हा नाही काढला तो. ओके सॉरी. तो नंतर. ओके ओके. हे तुम्हाला वाटते तशी ती अशी बसली आहे खरं, पण तिच्यातलं ना लहान मुलं असं आजूबाजूला बागडत असतं आणि बोल सिरियस काय होतं मध्ये मध्ये मारत असतं. ते डेंजर प्रकार आहे तो. सॉरी. पण तर ती झोपलेली असते आणि पहिला सीन तोच होता की मी चहा घेऊन येतो आणि तिला सांगतो चहा घे, आणि ती म्हणते की अगं मला तुझ्याशी बोलायचंय की अमुक अमुक मकरंद सॉरी गिरीश माने असे असे आहेत. तो सीन पहिला. तर तो सीन पहिला झाला त्याच्यात. वा. पण त्या सीनची तुला गंमत आठवते का त्यावेळेस? नाही, गंमत अशी आहे की त्याच्यातनं मला कॅरेक्टर मिळालेलं नव्हतं अजून. तर मी खूप तो सीन तेव्हा सरांनी मला सांगितलेलं होतं. कॅरेक्टर फर्स्ट टाइम सांगितलं की ते कॅरेक्टर तू गोंधळलेलाच आहेस. हा माझा हिरो हा गोंधळलेला आहे. हा पॉलिश्ड हिरो नाहीच आहे. तो पिचलेला आहे, तो गोंधळलेला आहे. तो खूप खस्ता खात खात इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक आयुष्यातल्या त्या पायरीची खूप महत्व आहे. त्यामुळे ना तो असाच आहे. तो अजिबात त्याचा सिरियस आणि हे करायचं नाही, आपल्या लोकांना हसवायचं आहे. सो दॅट वॉज अ फर्स्ट डे. तिथे सरांनी मला सांगितलं तिथे कॅरेक्टर बऱ्यापैकी क्लिअर झालं माझं. त्यानंतर 1-2 दिवस मला थोडे गेले त्या कॅरेक्टरचा सोल पकडण्यात. टेक्निकलिटीज पण शेवटी सर होतेच ना. करेक्ट. सई, तुला समीर दादासोबतचा कुठला सीन लक्षात राहिलाय किंवा मेमोरेबल असतो ना एखादा सीन की अरे तो सीन मी खूप मनापासून केला किंवा मजा आली त्या सीन मध्ये? मला गाणं करायला फार मजा आली सामी बरोबर शूट करायला. आणि तो ना खूप म्हणजे भयंकर सिन्सिअर आहे. भयंकर म्हणजे दुसरं कोणी असतं तर 7 वर्षात इथे हवेत उडून म्हणजे आपल्याला सापडलंच नसतं. पण या माणसाचे पाय जमिनीच्या पण आतमध्ये आहेत. कधी कधी असे ते ओढायला लागतात की सामी वर ये यु नो. आणि मला असं वाटतं की ही खूप इनक्रेडिबल गोष्ट आहे. त्यामुळे असं पिक अँड चूज करणं खूप अवघड आहे. पण त्याच्या सहवासात असताना मी आता ॲटलिस्ट जोकचा ब्रेकडाऊन तरी करू शकते. आधी मला म्हणजे ते काय असं पॅटर्न किंवा थोड्या ट्रिक्स असतात त्यातलं काहीतरी आता समजायला लागलंय. तर त्याचा खूप आनंद आहे. आणि निस्वार्थी ॲक्टर किंवा प्रोजेक्टसाठी काम करणारे ॲक्टर्स खूप कमी आहेत.
स्वतःसाठी काम करणारे ऍक्टर्स खूप जास्त आहेत. तर मला असं वाटतं की हा प्रोजेक्टसाठी काम करणारा ऍक्टर आहे आणि अशा ऍक्टर्स बरोबर काम करायला नेहमीच मजा येते. क्या बात आहे. थँक्यू सई. मोठे सर, कलाकार हेच घ्यायचं हे ठरलं होतं कारण की कास्ट खूप आवडली आहे सगळ्यांना आणि सगळीकडे कास्टचं कौतुक होत आहे की अशी कास्ट पहिल्यांदा बघायला मिळते, असं पेअर पहिल्यांदा बघायला मिळत आहे. नाही, गोष्ट ज्यावेळी सुचली होती ना त्यावेळी हास्य जत्रा सुरू पण नव्हती, त्यामुळे तेव्हा काही हे कास्टिंग डोक्यात ओके. याची गोष्ट सुचली आणि नंतर ज्यावेळी चित्रपट करायचं ठरलं, म्हणजे चित्रपट करायचं हे पण खूप वर्ष डोक्यात होतं, पण त्यावेळी असं काही ठराविक कास्टिंग डोक्यात नव्हतं. पण नंतर ज्यावेळी आम्ही सुरुवात केली की आता प्रोसेसची सगळ्या की आता स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग, आणि त्यावेळी हास्य जत्रा सुरू होती आणि हास्य जत्रेला 2-3 वर्ष झाली होती. आणि त्यावेळी डेव्हलप करताना मात्र मकरंद ढवळे म्हणून आम्हाला समीर चौगुलेच दिसायला लागला, कारण त्यातली सगळे गुण या मकरंद ढवळेमध्ये, तो ज्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे तसं समीर दिसायला लागला. दुसरीकडे नीता ढवळे आम्हाला अशी हवी होती की एक अत्यंत मध्यमवर्गीय स्त्री आहे पण वर्किंग वुमन आहे, आणि म्हणजे आताही तुम्ही बघाल की सईमध्ये ते आम्हाला परफेक्ट दिसली की एक मिडल क्लास बाई असते जी छान राहते. आज तुम्ही बघाल तर 2 तरुण मुलीची आई सुद्धा मैत्रीण चालली अशी वाटते. तर मुळात तशी दिसणारी, तशी राहणारी हवी होते. बरं, गृहिणी ज्या पद्धतीने अष्टावधानी असते की ती ऑफिसमध्ये काम करत असते, ती सगळं भाजी घेत असते, त्याचवेळी रात्री जेवायला काय करायचं असतं, हे काय करायचं असतं, हे सगळं इतकं लेअर्ड तिचं असतं ना, हे सगळं करणारी कोण ऍक्ट्रेस असेल ना तर सई आम्हाला परफेक्ट वाटली त्या सगळ्या याच्यासाठी. आणि दुसरीकडे गिरीश माने जो होता, ते गिरीश मानेचं कॅरेक्टर हे थोडं आक्रमक आहे, थोडा रूढ आहे वागायला, पण आतून हळवा आहे. एक जुना त्याने हळवा कप्पा मनामध्ये अजून त्याचा प्रेमाचा जपून ठेवलाय, आणि पण वरवर मात्र बायकोशी वागताना हा खूप ड्राय आहे. ह्यासाठी सुद्धा आम्हाला मराठीमध्ये अत्यंत मोजकी नावं जी दिसत होती ना त्यात प्रसादोक एक महत्वाचं नाव होतं, आणि रागिणी जे आहे ईशा डेनं जे केले तिचं कॅरेक्टर सुद्धा तुम्ही बघाल ना, अत्यंत आगळबगळ बोलणारी बाई आहे, ही कधी काय बोलेल सांगता येत नाही, बिनधास्त आहे, जरा खुशाल चेंडू आहे, घरात रमणारी आहे, हाऊसवाईफ आहे. अशा पद्धतीची कॅरेक्टर्स ती हास्य जत्रेमध्ये खूपदा छान करत असते. आणि त्याचवेळी तिने पोस्ट ऑफिस उघडे नावाच्या मालिकेत सुद्धा आमच्या बरोबर असं एक कॅरेक्टर केलं होतं, त्यामुळे ना ईशा डे तिथे परफेक्ट वाटली. आणि एवढे छान कलाकार आहेत ते आपल्या बरोबर काम करतात आणि इथेच परफेक्ट मॅच पण आहे म्हटल्यावर मग आम्ही लगेचच यांनाच विचारलं. यात वनिताचंही कॅरेक्टर, वनिता ढोणेबाई नावाच्या बाई आहेत, त्या सुद्धा तुम्हाला बघाल तर तुम्ही म्हणाल ही वनिता खरंच परफेक्ट आहे. किंवा मंदार मांडवकर आहे, तो सुद्धा यासाठी परफेक्ट आहे. जुई भागवत किंवा तेजस राऊतनेही आमच्या बरोबर हास्य जत्रेत काम केलं होतं. त्यामुळे ही सगळ्या मंडळींचं ना काय होतं, आणि सचिनचं काय दिग्दर्शक म्हणून त्याला एकदा कलाकारांच्या शक्यता मर्यादा माहिती असल्या ना सगळ्यांची की काम करणं जास्त सोपं जातं. त्यामुळे म्हणून मग हे सगळं नटसंच तयार झाला. वा, मला आता एक प्रश्न असा आहे की आता जवळपास तुमच्या दोघांचंही नाव सचिन आहे, पण ते आता लोक विसरलेत आणि तुम्हाला एकत्र मोठे गोसावी साथ मारायला लागलेत. इतकं जेल तुम्ही एकमेकांमध्ये झालाय आणि प्रेक्षकांच्याही मनात तुमची प्रतिमा मोठे गोस्वामी अशीच झाली आहे. लोक हास्य जत्रेविषयी बरंच बोलतात, पण मला आज तुमच्याविषयी बोलायचंय. तुम्ही एकमेकांना कुठे भेटलात, कधी भेटलात? सचिन गोस्वामी, सचिन मोठे, या दोघांचे मोठे गोस्वामी कधी झाला? त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, बरेच जणांना हा मोठे गोस्वामी छोटे गोस्वामी माझ्या मुलालाच त्याचा एक सायबर कॅफेत एक मित्र आहे, त्याचा सायबर कॅफे, त्याचे वडील एक दिवशी त्याला म्हणाले, तू वो मोठे गोस्वामी का लडका आहे या छोटे गोस्वामी? मी थोडा जाड असल्यामुळे मी मोठे गोस्वामी वाटतो, मी छोटे गोस्वामी फक्त गोस्वामी. आणि हे सगळं घडवलंय ना प्रसादने घडवलंय. त्याने जाणीवपूर्वक नाही केलं, तो पूर्ण वाक्य म्हणायचा आळस. तो सचिन मोठे आणि सचिन आणि त्याचं आता असं झालं की कोणी जर ओळखलं तरी मोठे गोस्वामी असं होत. आणि दुसरा एक मित्र आहे अवधूत पुरोहित, त्याच्याशी मी बोलताना सुरुवातीच्या काळात काही झालं की मी म्हणायचो, मी सचिनला विचारतो आणि सांगतो
त्याला वाटायचं हा स्वतःला सचिन विचार. स्वतःलाच काय विचारू? हा, मी सचिनला विचारतो आणि म्हणतो, राजे आहेत का ती काय? कुठे भेटलात पण पहिल्यांदा कुठे आमची भेट भेटलात? झाली 97 मध्ये. 97 ला Wow. मी ज्यावेळी मुंबईत आलो काहीतरी अभिनय क्षेत्रात किंवा या क्षेत्रात काहीतरी करूया म्हणून, आणि 2-3 महिने झाले होते मी येऊन, आणि त्यावेळी सचिन गोस्वामी देव पावले नावाचं एक नाटक बसवत मी होता. 92 ला आलो. तो 92 ला आला होता, त्यामुळे तो इथे सेटल होता. त्याचं ते दुसरं नाटक व्यावसायिक हा, कलावैभवचं. कला वैभवचं नाटक होतं देव पावले, ज्याच्यामध्ये विजय कदम, अतुल परचुरे, सुमित राघवन, नागेश मोरवेकर अशी तगडी बांदिवडेकर, माधुरी बांधव अशी त्यावेळेची खूप मोठी स्टार कास्ट होती. आणि माझा एक मित्र होता बाळकृष्ण शिंदे, जो आधीपासून मुंबईत होता, तो याला ओळखत होता. तर त्याला कळलं की याच्याकडे एक नाटक आहे, तो मला घेऊन गेला याच्याकडे. शिवाजी मंदिरचा कट्टा जो होता, जिथे बऱ्यापैकी सगळे बाहेर गावातले आलेले लोक तिथे भेटलात तुम्ही? तिथे त्यानं ओळख करून दिली. अरे सचिन हा आमच्या गावातला आलाय आणि याला काहीतरी काम पाहिजे, काही दे याला. हा म्हणाला अरे सगळं कास्टिंग झालंय, एक यमदूताचा रोल आहे आणि छोटा रोल आहे. केलं तुम्ही? हा जर हा चांगला नट असेल ना तर नको करूस, कारण तो खूप छोटा रोल आहे. अर्थात मी थोडा फुलवेन तो म्हणाला तो रोल. मी होकार देण्याच्या आधीच बाळकृष्णने सांगितलं नाही हा करेल, याच्याकडे कुठे काय काम करेल. कारण मला त्यावेळी एक छोटीशी नाईट मिळलं, एक पाकिट मिळलं त्या याची एवढी गरज होती. आणि मग तिथून मी जायला लागलो. मग हा म्हणाला की ठीक आहे, तू साताऱ्यातून आलाय, थिएटर केलंयस, तर तू मला असिस्ट पण कर या नाटकाला. मग मी असिस्ट करायला लागलो. मग आमची काय ते जायंट्स होते ना सर्व, त्यामुळे एक वैतागायला कोणीतरी आणि सुरुवातीला मला माहिती याला नव्हतं. म्हणालो पण होतो मी, वैतागलो तर हा रडला बिडला त्या. एकदा मी जाऊन रडत बसलो. आय गो, दिस इज सो काय होतं, अमेझिंग. विजय कदम, सुमित हे सगळे कसे. आणि मी ना थोडं पाहिलं ना, एक दिवशी चिडलो ह्याच्यावर, मी सांगेन ते ऐकायचं लागलं. म्हटलं तुला बोललो होतं मी ना बाजूला राहून, आणि नंतर हा म्हणाला तुला माहिती ना मी परवा बोललो होतो ना तुला, मला यांच्यावर ओरडता नाही आलं की मी तुमच्यावर ओरडणार म्हणून. पण हे सर माझ्या बाबतीत पण कधीतरी करतात, लेकी बोले सुने लागे. हे आत्ताशा मला कळायला लागलं. पूर्वी वाटत मी काहीच नाही केलं, मग मी हे वाटतो अरे पण मिसर मी, अरे थांब ना तू जरा, तुला मी बोललोय का? काय होतं आमच्या सगळ्या, आता हे नंतर सांग. नंतर सांगा. आणि नकळत काय झालं ना, नंतर मी थोडस लिहू लागलो, आणि हा दिग्दर्शक होता म्हणून ते पुढचं, अरे तो म्हणाला तू लिहितोयस तर मला एक हक्काचा लेखक हवाय, तू लिहित राहा. आणि माझं एक नाटक नितीन दीक्षितने लिहिलं, आणि लेखक म्हणून याने त्याला सुचवलं होतं. तो हा प्रोसेस मध्ये होता, पण त्यावेळी हा लेखक नव्हता. तिथे आम्ही वैशाल विभागात मी नाट्य प्रशिक्षण क्रम डिझाईन केला होता. ऍक्च्युली मी आणि विनायक दिवेकर आम्ही तिथे विद्यापीठातला एक कोर्स सुरू केला होता, वीकेंड कोर्स वैशालचा. तिथं शिकवायचो नाटक. तर पहिल्या वर्षी ह्याला म्हटलं तू मदतीला ये, मग दुसऱ्या वर्षी म्हटलं तू आमच्याबरोबर ये करा. याने मॉडर्न कॉलेजचा एक कोर्स केला होता. मग आम्ही 3 जण तिथे प्रशिक्षक समन्वयक म्हणून 11 वर्ष आम्ही तिथे नाटक. तिथे आम्ही खूप तयार, तिथे इम्प्रोव्हायझेशन खूप झाल्या, लिहिणं, कारण तिथं वयाची अट नव्हती कुठल्याही वयाचे. जितू जोशीची आई पण विद्यार्थिनी आमची. तर ते सगळ्यांना घेऊन ते कमिटमेंट काय की ह्या सगळ्यांना स्टेजवर आणायचं. त्यामुळे त्यांच्यात काय गुण आहेत आणि काय लपवायचं आणि काय दाखवायचं याची जी प्रॅक्टिस झाली ना, ती आता हास्य जत्रेलाही खूप उपयोगी येते. की नट पाहिला, त्याचा अंदाज आला की हे प्लस आहे, हे किती काळ वापरतात, करेक्ट, मग याचं मायनस दिसायलाच नको लोकांना. ते तसं डिस्प्ले करणं जे आहे ना, प्रेझेंट करणं, ती सवय झाली. म्हणजे जवळजवळ आता 30 वर्ष होतील 2 वर्ष तुमच्या मैत्रीला. पण 2 बुद्धिजीवी माणसं एकत्र येतात तेव्हा वाद प्रतिवाद हे होतातच. या 30 वर्षाच्या प्रवासात एकमेकांना समजून घेणं कसं आहे? कारण की कधीतरी तुमचा मुद्दा बरोबर असेल, कधीतरी तुमचा बरोबर असेल, पण मित्र म्हणून ती गाडी समांतर चालवणं हे किती जमलंय दोघांना? नाही, मुद्दा बरोबर आहे की नाही तो त्याच वेळी नाही मान्य केलं तरी घरी जाऊन शांतपणे विचार केल्यावर कळतो की आपली चूक होती आणि ती मान्य. बऱ्याचदा काय असतं ना, एकमेकांच्या बाउंड्रीज आम्ही आता तयार केल्यात. सुरुवातीला थोडंफार व्हायचं, म्हणजे मला माझी वाक्य यानं जर धडाधड बदलली किंवा काही चेंजेस झाले तर मला त्रास व्हायचा त्या गोष्टींचा, किंवा हाही चिडचिड करायचा कधी जर मी म्हटलं नाही मला असं पाहिजे तसं पाहिजे. पण आता ना बाउंड्रीज खूप, यांनी चित्रपटाच्या वेळी बघितलं असेल, मी तिथे कोपऱ्यात येऊन बसलो तर हा काही करत असेल तर मी तिथे दखल देत नाही. त्या एकदा मी हँडओव्हर केलंय ना, एकदा आपलं रायटिंगचं काम झालंय, त्यानंतर हा जेव्हा मला म्हणेल की आता इथे काही करूया का, त्याच वेळी मी त्याच्यामध्ये, नाहीतर बघ ना
मग वाद होतील की मी Correct. तिथे बसून सारखं अरे नाही रे मला हे नव्हतं म्हणायचं हे नव्हतं नाही आणि म्हणायचं. बरं रायटिंगची प्रोसेस पण आमची कशी आहे ना की तो खूप एक एकत्र असतो. लिहून आणतो आणि मी करतो असं नाही होत. ती गोष्ट चला, असते आम्ही प्रत्येक एकत्र. सीनवर काम करत असतो. मला काय वाटलं त्याला काय वाटलं त्यामुळे जे तयार होतं ते एकमताने झालेलं असतं. त्याच्यावर डिस्कशन आधीच झालेलं असतं की हा सीन असा करूया का तसं करूया. तिथं बरं परत इम्प्रॉम्प्ट मला ते फार होतं ते तिथं तर त्यावेळी तो शांत असतो काय करायचं ते. हा, आणि एकमेकांच्या प्रांतात हवं तर आम्ही घुसतो सुद्धा. म्हणजे काही गोष्टींबाबत मी याला सांगू शकतो तिथे की मला हे असं वाटतंय हे असं वाटतंय. Casting पासून सगळ्या गोष्टी इगो आम्ही ठेवत नाही पहिली गोष्ट क्या बात आहे. की बरं यशापयशाचं जेलस आम्ही कधीच झालो नाही वा की गोस्वामीला जास्त मान मिळतं म्हणून त्याला त्रास झाला किंवा मोठेचं कौतुक झालं म्हणून मला त्रास झाला. आम्ही स्पर्धांना इतकी जवळची ठेवलीच नाही. क्या स्पर्धा बात खूप दूरची ठेवली. नाईस. Very त्यामुळे good. स्पर्धा ठेवली नाही आणि Nice, स्पर्धा आणि nice. दिग्दर्शन नाही हे दोन वेगळेच आपल्याशी हे खूप असल्यामुळे थोडे ना, करेक्ट आहे. त्यामुळे ते नाही झालं. नाही, आणि दुसरं काय ना प्रसिद्धी पण इतकी काय म्हणता येईल त्याला Volatile. predictable आहे हम्म, की सईला लोकांनी काय समजावं हे मी नाही ठरवू शकत ना. बरोबर आहे. मला काय समजावं किंवा याला काय समजावं हे मी नाही ठरवू शकत. आणि दुसरं आमच्या फॅमिलीज पण आहे ना आम्ही फॅमिली फ्रेंड होत पण फॅमिलीला इतकं सेपरेट ठेवलेलं आहे ना की आमच्याकडे ते तो पण गुंता नाहीये की ह्याची बायको माझी बायको मैत्रीण आहे मग दोघी एकमेकीला फोन करून साड्या निवडतात आणि मग त्यातनं काहीतरी वाद होतात. काही काय नाही. ह्याच्या घरी वाढदिवस आहे म्हणून मी कधी गेलो काही संबंधच नाही. विश सुद्धा आम्ही एकमेकांना केलेलं नसायचं कित्येक वर्ष. ते आता व्हेट क्लाउडची ती पद्धत झाली केक पाठवायची म्हणून झालं. अदरवाईज तुझ्या मुलाचा वाढदिवस आणि मला नाही बोलवलं मला राग आला, असं फालतू काही हो नाही बरोबर आहे. तुझ्या सॉर्टेड आहे. मुलाचं नाव तू ठेव माझ्या मुलाचं नाव मी ठेवेन. ट्रू आम्ही तिथं- कम्पॅनियनशिप. हो आम्हाला आज जायचंय कुठेतरी हॉटेलला मग मोठे येतोस का ह्यातलं फॅमिलीची गुंतागुंतच नाही आमच्याकडे. क्या बात आहे. त्यामुळे ना खूप सेपरेट आहे आणि तरी आपुलकी आहे. म्हणजे म्हणजे- वर्ष आमची मेंबरच आहे. आपुलकी आमच्याकडे काही घडलं काय करावं असं वाटलं तर आम्ही दोघी तिन्ही फॅमिली जेवायला एकत्र येतो वर्षात नाही एखाद्या वेळी. याच्या घरचं इंटेरियर झालं ते आमच्या एका स्टुडंटनेच केलं होतं. तर ह्याच्या घरचं इंटेरियर करताना त्याने एक सोफा केला आणि सर आले तर त्यांना जरा उंच सोफा लागेल म्हणून तो बनवून ठेवला. वाव सर येणार कधी वर्षात नाही. किती गोड आहे. वाव क्या बात आहे. तरी सुद्धा त्यामुळे इतक्या वर्षात ना कधी वाद नाही झाले. व्यवहारांचं पण इतकं सरळ आहे आमच्याकडे दोघांचा Touch CA wood. एकच आहे. त्यामुळे खूपदा मी जे व्यवहार करतो ते त्याला सांगितलेले असतात त्याने अरे त्यात गुंतलोच नाही. नाही आणि ते न सांगता गेले ना तरी विश्वास काही विश्वास नाही काही संबंध म्हणजे नाही. थोडक्यात काय बेस्ट एक्झाम्पल ऑफ कम्पॅनियनशिप. Absolutely, मला- absolutely. मला या निमित्ताने आणि खूप रेअर आहे. मी मगाशी पॉईंट बरं, मुद्दा आणि मांडला तोच. अटी नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना मी अपेक्षा. मी दिग्दर्शक तू लेखक मग तू संजय जाधवचा सिनेमा का करतो मला काही पडलं नाही. मी खूप दिग्दर्शकांकडे याने काम अनेक केलंय. दिग्दर्शकांकडे काम केले. मी फार लेखकांकडे नाही केले कारण आम्ही जेव्हा शिजवतो तेव्हाच आम्ही करतो. पण मी अनेक नॉन फिक्शन शोज केले आणि खूप उत्तम शोज गुप्ते तिथं गुप्ते सरच करायचं. मराठी पाऊल पडते. मराठी पहिला. करोडपती. हप्ता बंद कोण होईल करोडपती याला जीवनाचे नाव फुबाईपू फुबाईपू मी केलं त्यावेळी हा नव्हता. सर मी होते. कोणी? फुबाई- त्यावेळी मी होतो. त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार महाराष्ट्र त्यावेळी हा नव्हता. तू होतीस त्यावेळी हा नव्हता. तिसऱ्या वेळेला ते आले. सुपरस्टार पण तुम्ही केलंय. त्यावेळी मी त्याच्यात पण भाग घेतला होता. हा कसं आपलं असं 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 होतं होतं मग हे झालं. सुपरस्टारला कुठे होती? होते मी एका कुठल्या तरी दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये मी आउट झाले होते. नाही नाही. होय मग तू पहिलं कुठला तरी केला असेल. आम्ही जो केला तो निलेश साबळेचा महाराष्ट्राचा सुपरस्टार. अच्छा नाही निलेश तो साबळे, नाही तेज सॉरी पवार, सॉरी नाही नाही ते तो वेगळं हिंदी केलं असेल. नाही 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 ते वेगळंच होतं तुझं मग वेगळा हा. talent. आम्ही विश्वास. हे निलेश साबळे अभिजित खांडकेकर ही जी मंडळी नाही, आली नाही, ना, नाही, नाही. त्यावेळेच मी ग्रूमिंग आणि ऑनलाईन एडिट पण मी करायचो. वा. म्हणजे मी झीचे ETVचे 22च्या वर नॉन फिक्शन शोज मी केले आणि ते कुठले शो म्हणजे पहिले 1-2 सोडले तर खूप ते आम्ही वगैरे एकत्र सचिन नव्हतो. नाही लिहिले पण आमची मैत्री होती. त्या दरम्यान आम्ही 3 नाटकं केली एकत्र. महिन्यातनं एकदा आठवड्यातनं एकदा ते सीता नावाच्या हॉटेलला आम्ही बसून काहीतरी कॉन्सेप्ट वर्कआउट करायचं. वा. म्हणजे ना तुला काय हिंदीत काम आहे तुझ्याकडे कार आली म्हणून मला काही त्रास झाला माझा एक फ्लॅट झाला म्हणून तुला हे ना ठेवलंच नाही. वा. हे दोघांचं नाही आणि त्यामुळे आजही ना पैशांवरनं वाद नाही. मला मामांजी म्हणून ओळखलं त्याला त्रास नाही होत किंवा त्याला लेखक म्हणून कोणी त्याचं कौतुक केलं मला त्रास नाही होत कारण त्याच्या खूप पलीकडे आहे. क्या बात Oh, nice. क्या बात आहे. सई तुझ्याकडे येईल. हल्ली प्रत्येक बातम्यांमध्ये एक शब्द तुझ्या पुढे लागतो ते म्हणजे ग्लॅमरस सई.
तर मला तुला विचारायचं, हे ग्लॅमर मिळवणं किती कठीण होतं सईसाठी, आणि ते ग्लॅमर टिकवणं त्याहून कसं कठीण आहे तुझ्यासाठी, किंवा ते किती सोपं आहे कसंही? ग्लॅमर आणि सई. ग्लॅमर हा शब्द खूप सब्जेक्टिव्ह आहे. मी कॉलेज पासून ग्लॅमरस आहे. मी चांगलं काम करायला लागलो, लोकांच्या लक्षात आलं की मी ग्लॅमरस आहे. मी कॉलेजमध्ये असताना पण टिपटॉप राहायचे, मॅचिंग कपडे घालायचे, सुंदर कपडे घालायचे, चांगली दिसायचे. पण ते असतं ना की सक्सेस चेंजेस एव्हरीथिंग, ते तसं आहे असं मला वाटतं. आणि आय डोंट नो ग्लॅमर म्हणजे नक्की काय. आय एम जस्ट माय सेल्फ. आय थिंक बिंग युअर सेल्फ इज ग्लॅमरस. आणि मला माहित नाही की म्हणजे मी ग्लॅमरस दिसते म्हणजे मी काय दिसते हे मला अजून माहित नाही. किंवा लोक मला म्हणतात की ओ तू यू ब्रॉट इन द ग्लॅमर म्हणजे काय हे मला अजून माहित नाही. मला एवढंच माहिती आहे की आय लाईक क्लोथ्स. माझी आणि कपड्यांची एक परिभाषा आहे. माझं स्वतःशी असलेलं नातं ते खूप चांगलं आहे. तर ह्याचं सगळ्याचं रिफ्लेक्शन म्हणजे कदाचित ग्लॅमर असेल असं मला वाटतं. अगदी. समीर दादा, याच प्रमोशन दरम्यानचा तुमच्या दोघांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला, ज्याच्यात सईनं तुझ्या गालावर हलकंसं किस केलं होतं. तो व्हिडिओ खूपच व्हायरल झाला, सगळीकडे चाललं. तो व्हिडिओ पाहून घरच्यांची काही प्रतिक्रिया होती का, किंवा ते सगळं कसं घेतलं? म्हणजे काय घ्यायचं त्याच्या? आम्ही हो म्हणजे आय डोंट नो, काहीच रिॲक्ट नाही झाली. उलट कौतुक होतं तिने. उलट तो व्हिडिओ 3 जणांना पाठवला, त्यांच्यात शाळेचा ग्रुप आहे. म्हणजे याच्यात मला काही असं ते इट इज दॅट फील Correct, यु नो. correct, आणि मला असं वाटतं की फिजिकल टच ही खूप छान परिभाषा आहे कुठल्याही नात्याची. मग ते काही असो, मग ते अलिंगन असो, हात पकडणं असो, काही असो. आणि सॅमी हा सॅमी आहे. म्हणजे सॅमीला भेटलं त्याची पप्पीच घ्यावीशी वाटते. म्हणजे तो असाच माणूस आहे. तर ना आय एम नॉट सॉरी फॉर व्हॉट आय डिड आणि ना ही इज सॉरी फॉर व्हॉट आय डिड टू हिम. अरे मला खूप झालं ट्रेन. अरे हा सईला काय हे आहे का, त्याचं काही चॉईस आहे का? म्हटलं तुला या गोष्टीचं गंमत वाटते की मला सई माहिती आहे ना काय आहे. नाही, ही खूप मैत्री असते. हा म्हणजे आणि ही खरोखर निखळ मैत्री असते. करेक्ट. हा पण कुठल्याही गोष्टीला आपण काही केलं तरी लोक बोलतात, काही नाही केलं तरी लोक बोलतात. सो माइट ॲज वेल डू इट. इट्स ओके. या सगळ्यांच्या पिक्चरची पब्लिसिटी झाली. वेळ नाही घालवत काही ते वेळ. आनंद ना वेगवेगळे आहेत आमच्या आयुष्यात. हे आनंद त्याच्यात बोलण्यासाठी नाही आहेत. खरा आनंद काय आहे, जेव्हा माझे बाबा अभिमानाने खाली बसलेले असतात आणि सांगतात की मेरे बेटे का पिक्चर आ रहा है रसगुल्ला. याच्यावर दुसरा आनंद आहे. रसगुल्ला एक महिना प्रमोशन करतोय. मग त्यांना म्हटलं बाबा रसगुल्ला नाही, हा सॉरी गुलाबजाम. म्हटलं अहो गुलकंद. त्यांना 2 गोष्टी माहिती होत्या, गोड आहे आणि खायचं आहे. आता ह्याच्यावर का दुसरा आनंद आहे का? मग मी का दुसऱ्या आनंदावर वेळ घालू? त्याला उत्तर देणार तसं नाहीये वगैरे. हा आनंद आहे. पण बायकोची काय प्रतिक्रिया होती सिनेमा पाहिल्यानंतर? बायकोची तिने म्हणजे तिच्या डोळ्यात दिसलं मला काय ते. आणि मी माझ्या मुलाला आता ऍक्च्युली मिस करते. त्याची परीक्षा आहे म्हणून तो आता राजस्थानला आहे. पण जेव्हा चंद्रमुखी आला तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा तो तुला हा खूप छान झाला, पण एक चांगला मोठा रोल मिळाला पाहिजे. सो आमचं सगळ्यांचं प्लॅनिंग होतं की 1 मे म्हटल्यावर परीक्षा संपणार आहे हे सगळं, पण त्याची एक्झॅक्टली परीक्षा अजून व्हायची आहे, सुरू आहे. सो माझी बायको कविता शी वॉज व्हेरी हॅपी. आणि तिने सांगितलं असं, आता मी खांद्यावर असं हे केलं तिने मला आणि सांगितलं की खूप छान झालंय पिक्चर. आणि ते आपल्याला कळतं ना, वाईब्स त्या सांगू शकत नाही आपण, ते मला नजरेतून कळतात. पण मला आईची मात्र आठवण आली, कारण माझ्यापेक्षा आईने ते स्वप्न बघितलेलं होतं माझं की कधीतरी हा दिवस येईल. पण त्यामुळे एक क्षणभर मी मिस केलं आईला खूप. म्हणून बाबांना पण मी बोलवलेलं होतं. सो बाबा माझे एकदम असे भारावून गेले होते. त्यांना सवय नाही ना, रोज ते बघत नाही, ते रेड कार्पेट काय त्यांना माहिती नाहीये. तर त्यांना सगळ्यांना बघून त्यांना बोलायचं होतं. मग मध्ये बोलता बोलता ते भारावून काही मग बोलायला लागतात जनरल. त्यामुळे ती गंमत होती. त्यांचा आनंद कालच्या चेहऱ्यावर मला दिसत होता. दॅट्स इट. क्या बात आहे, क्या बात. सर, या प्रमोशनचा एक महत्वाचा टप्पा होता, ते म्हणजे सचिन गोस्वामी सरांची हास्य जत्रेच्या सेटवर एंट्री. तो एपिसोड इतका म्हणजे त्याचा प्रोमोच इतका व्हायरल झाला की गंमत म्हणून सांगतो, ज्या दिवशी तो प्रोमो आउट झाला
त्या दिवशी घरातून ऑफिसपर्यंत येईपर्यंत किमान 15 ते 20 लोकांमध्ये ही चर्चा होती. आज एपिसोड बघायचा मामांची येणार आहे, आज एपिसोड येणार आहे. क्या बात आहे. ऑफिसमध्ये आल्यावरती सुद्धा मी ऑफिसमधून जाताना 4-5 लोक ज्यांच्याशी आपण बोलत नसतो किंवा आपण बाजून जातो त्यांचंही तेच चालू होतं की आज मामांजी येणार आहेत. एवढी हाईप होती. जेव्हा मामांजी आले तेव्हा खूप आनंद झाला, पण तुम्हीच तो फुगा फोडला की हे स्वप्न दृश्य आहे. आता आम्हाला खरे मामांजी कधी बघायला मिळणार? कधीच नाही. कधीच नाही, हीच मजा आहे. अजून एक सिनेमा केला तरच नियम तो आहे, सिनेमा पाहिजे. सिनेमा केला तरच, नाहीतर नाही. पण मामाजीवर खूप प्रेम करतात लोक. म्हणजे खूप ते प्रतीक आहे एका रिलेशनशिपचं प्रतीक आहे. ते फार गोड कॅरेक्टर. हो, भयंकर. तो जरी वरवर तिला हेडीस फिडीस करत असता तरी तिला खूप प्रेम आहे वरवर. नाही, गंमतीच आहे ना. मला सर मला काय वाटतं ना, तुमच्या त्या मामांजीला आजपर्यंत चेहरा नव्हता ना, तर प्रत्येक जण ना त्याच्यात स्वतःचा कोणतरी इमॅजिन करतं. आता मी माझे आजोबा इमॅजिन केले त्याच्यात, प्रत्येकाने कोणी काका केले. ही जी आहे ना, ते जे रिलेट होणार ना तुमच्या आवाजाशी, की प्रत्येक घरात असा कोणतरी प्रेमळ मनुष्य असतो, ते झालं त्यांच्या ह्याच्यात. त्यामुळे ना ते एकदम रिलेट झालं. म्हणजे मला आठवतं आम्ही US आणि इकडे गेलेलो असताना सचिन सर नसताना मामांजींची डिमांड होती की नेक्स्ट टाइम काय बघायला आवडेल, तो मामांजी असं म्हणत. सासू सुनांची ती ही आहे सिरीज, ही गंमत आहे त्या. समीर दादा, तू अनेक लोकांमध्ये वावरतो सध्या, तर सम्या मैफिलीत माझ्या हे देखील सुरू आहे. तुझ्याकडनं मला जाणून घ्यायचं की अर्थात तुला खूप प्रतिक्रिया येत असतील, पण आज या मंचावर एखादी प्रतिक्रिया तुला सांगावीशी वाटते का? एखादा किस्सा सांगा असा वाटतोय का या तुझ्या सगळ्या विनोदाच्या जर्नीतला, की प्रेक्षकाने तुला काहीतरी दिलंय, एखादी आठवण असेल, एखादा किस्सा असेल, प्रतिक्रिया असेल? तशी असं पिन पॉइंट मला नाही सांगता येणार, कारण खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया मिळतात आणि थोड्याशा त्या फिल्मी पण प्रतिक्रिया असतात. ते उगीच ते सांगून स्वतःला ग्लोरिफाय केल्यासारखं पण होईल. पण ह्या प्रतिक्रिया फक्त मला नाहीत, हे मी मुद्दा हे करतो की हा सगळा मी थोडंसं प्रतिनिधी आहे असं मी स्वतःला समजतो या अख्ख्या हास्य जत्रेचा. कारण हे मी चौघीला एकट्याला हे खरंच शक्य नाही आहे. यामागे सगळ्यांचे हात आहेत. हास्य जत्रेत मी जेव्हा ह्या प्रतिक्रिया येतात तेव्हा ते आमच्या शेअर करतो सगळ्यांना आणि त्यांना सांगतो की हे सगळ्यांसाठी आहे. तर अनेक वेळेला असंही झालेलं आहे की काही जणांना, आता दुबईला मध्यंतरी एक केस झालेली, एक मुलगी होती, तिचं जस्ट ॲक्सिडेंट झालेला होता आणि ती ऑपरेशनला जाणार होती आणि ती खूप घाबरत होती, लहान मुलगी होती. तर तिच्या आईने आम्हाला व्हिडिओ कॉल केला तिथून आणि ती सगळं लावलेलं होतं तिला ते, आणि आम्ही सगळे बोललो तिच्याशी, म्हणजे मी बोललो, नम्रता बोलली, सगळे बोललो आणि तिला सांगितले काही काळजी करू नका, तू जा बिंदास्त, आम्ही आहोत, तू जा, मग परत ये, मग आपण परत बोलणार आहोत. सो ती एकदम हसली तिकडे आणि गेली. सो ह्या असे अनेक काही मुद्दे आहेत की आपण आपली फक्त नीड जा, गेट वेल सून एवढं म्हणणं सुद्धा जर दुसऱ्याच्या बऱ्या होण्याला कारणीभूत होत असेल, सर हे नकळतपणे केवढं मोठं कार्य होत आहे. म्हणजे मला भारी कधी वाटतं की आपल्या इंडियन आर्मीतले आपले अनेक एक लेफ्टनंट आहेत, ते आत्ता गेल्या वेळेला आपल्या आले सरांशी पण भेट घडून दिली. ते जेव्हा सांगतात की आम्ही सगळे लडाख बिडाखच्या इकडे, म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मला कळलं की तिकडे काय परिस्थिती असते. कारगिलला तिकडे एवढ्या बर्फात ते उभे राहतात आणि तिकडे त्यांचं ऑफ ड्युटी आणि हे गेली की ते तंबूत त्यांच्या हास्यचित्र बघत राहतात आणि हसतात. म्हणजे किती कठीण परिस्थितीत ते आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर 10 मिनिटं आम्ही हास्य आणतो, ते सगळं विसरतात त्यांचं. ही खूप मोठी गोष्ट. ते असे अनेक अनुभव आहेत ना, ते म्हणतात ना, तुम्ही तुमच्या कामाकडे अजून गांभीर्याने बघण्यास उद्युक्त करतात की हे तुम्ही करताय ना ते असंच नाहीये, तुम्ही जास्त रिस्पॉन्सिबली तुमच्या कामाकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे ना मी दरवेळेला तो असा असतो ना, त्याच्या मागे ते आहे. अनेक वेळेला असं होतं ना की आमच्या चुकीमुळे एक हे राहते प्रॉपर्टी चेक करणं स्किटमधलं, की एखादं पेन असतं आणि ते पेन ठेवलं जात नाही. खरं तर ती आमची जबाबदारी आहे, त्या सेटवाल्यांची नाही आहे. ही गोष्ट ना मला लागून राहते की यार असं का झालं, एवढे वर्ष करून काय फायदा आहे, म्हणून मग मी तो डिस्टर्ब होतो. पण माझी स्किट जर तुम्ही बघितलं की तिकडे खाली ना माझं सगळं नोट लिहिलेली असते, की त्यामुळे माझ्या स्किटला तो प्रॉब्लेम खूप कमी होतो, पण झाल्यावर त्याचा त्रास होतो. करेक्ट. मला असं वाटतं की जिथून आपण सुरुवात केली तिथे आपण येऊया आता. मी जसं मगाशी म्हटलं होतं की हा सिनेमा लोक म्हणतात की हास्य जत्रेलाच आम्ही पडद्यावरती बघायचं का, तर तसं नाहीये, असं नाही म्हणत आहेत आणि लोक असं नाही म्हणत आहेत लोक. जरी समजा काही बोटावर मोजले तरी आपण असं समजू की हा सिनेमा अत्यंत वेगळा आहे ज्याची आपण चर्चा केली. जाता जाता मला असं विचारायचं आहे की आम्ही जे टीव्हीवरती बघतो ते आम्हाला 10-12 मिनिटांचं स्किट दिसतं, पण
अर्थात आम्ही मीडिया पर्सन आहे म्हणून आम्हाला माहिती आहे की त्याच्या मागे काय मेहनत असते. मला असं वाटतं की हा खूप योग्य मंच आहे. इथे लेखक आहे, दिग्दर्शक आहे, समीर दादा आहे, परीक्षक आहे हास्य जत्रेचे. मला असं वाटतं की तुम्ही अगदी थोडक्यात उलगडावं की 10-12 मिनिटांच्या स्किट मागे नेमकी काय आणि किती मेहनत असते, म्हणजे लोकांना कळेल हास्य जत्रा कशी घडते. मोठे सर सांगतील उत्तम. 10-12 मिनिटांचं स्किट जे असतं आम्ही जे करतो आता, त्यात आता जवळजवळ 900च्या वर एपिसोड झाले आमचे. म्हणजे त्याच्यात प्रत्येक एपिसोडमध्ये जर 3 स्किट झाली तर 2700 स्किट, 27 म्हणजे 3000 स्किट झाले. त्यातले अनेक विषय आम्ही रिजेक्ट पण केले, त्याच्या 3 पट 4 पट विषय रिजेक्ट झाले. आमची हे परत ना टीमवर्कच आहे, खूप मोठी टीम आहे. खरं तर आपल्या मराठीत एकानं लिहायचं एकाने बसवायचं हीच परंपरा आहे. याच्या आधीचे सुद्धा विनोदी कार्यक्रम मी जे करायचो ते सुद्धा ना 5 लेखक 5 स्क्रिप्ट लिहून पाठवणार आणि एक दिग्दर्शक ते बसवणार असेच होते. पण आमची प्रोसेस अशी आहे, आमची लेखनाची प्रोसेस सुद्धा कलेक्टिव्ह. आमचे 7 ते 8 लेखक मिळून आम्ही लेखनाच्या मीटिंग्स करतो आणि त्यामध्ये आम्ही विषय शोधतो. त्यातले बऱ्याचदा विषय मला काही सुचत असतात, पण एखादा विषय समीरचा असतो, कधी तो विनायकचा असतो, कधी तो अभिजित पवारला काहीतरी सांगतो, आमचा बाकीचे लेखक जे आहेत ते. तर त्यातून आम्हाला विषय मिळत असतात आणि मग तो विषय मिळाला की आम्ही सगळेजण मिळून तो फुलवतो. म्हणजे हास्य जत्रेमध्ये तिथे त्या मिटिंगला सचिन गोस्वामी पण असतात आणि आम्ही सगळेजण असतो आणि जवळजवळ 1.5 ते 2 दिवस आमचे 6 विषय शोधण्यात जातात. म्हणजे आमचं शूटिंग संपलं की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बसतो आणि 1.5 ते 2.5 दिवस आम्ही ते विषय शोधत असतो आणि ते डेव्हलप करत असतो. सतत झूमवरच असतो, जेव्हा थांबतो. आणि एकदा ते डेव्हलप झालं, मग त्या विषयात ते एकदा डेव्हलप झालं, सगळेजण त्या विषयावर बोलले की तो प्रत्येक विषय मी रेकॉर्ड करतो. म्हणजे मी पहिल्यापासून शेवटपर्यंत मी बोलतो तो की हे स्किट असं सुरू होईल, म्हणजे समीर इथे असं बसलाय, मग नंतर ते हे होईल, मग हा हे म्हणेल, मग तो ते म्हणेल, मग ते तो म्हणेल, असं करत. आणि यांचे सगळ्यांचे विनोद भरत जातो त्यात. त्यांना हा सांगितलेला, त्यांना हा सांगितलेला, असं भरत सूत्र तयार होते. तो एक रेकॉर्डेड 15 मिनिटांचा माझा ऑडिओ असतो एक प्रत्येक स्किटचा. तो ऑडिओ मग मी प्रत्येक लेखकाच्या जॉनरनुसार त्याच्यावर सोपवतो. म्हणजे एखादा जर समीरचं बऱ्याच समीर लिहितो, पण एखादं मॅड असेल काही किंवा थोडस पंचेस, प्रचंड शाब्दिक पंचेस असेल तर विनायकला देतो. काही हळुवार असेल तर मग ते अभिजितला देतो. असे आमच्या लेखकांचेही परत प्रत्येकाचे जॉनर आहेत. त्यानुसार आम्ही त्या विषयांचं वाटप करतो. मग रिहर्सल डे येतो आमचा त्या 2 दिवसांनंतर. मग रिहर्सल डेला सकाळी एक स्किट येत असतात लिहून. मग ते लिहिलेली स्किट आमचे सगळे टीम तिथे कंटेनरमध्ये प्रत्येक टीमनुसार कंटेनर्स असतात. तिथे मग त्या टीम ते वाचतात. मग ते येऊन आमच्या समोर वाचतात ती सगळी स्किट. मग आमच्या समोर सचिन मग ते वाचायला लागल्यावर सचिन त्यांना त्याच्यात कॅरेक्टर्स द्यायला लागतात की तू हे असं बोल, तू हे तसं बोल. मग त्यांनी पण अजून काय काय त्याच्यामध्ये काढलेल्या गोष्टी असतात. असं करून त्या दिवशी रिडिंग होतं आणि ते भरणं होतं. ते पण आम्ही रेकॉर्ड करतो. त्यामध्ये परत काही स्किट मध्ये त्या चेंजेस होतात, ते लिहिलेल्या गोष्टींमध्ये बदल होतात, ते परत रेकॉर्ड केलं जातं. ते रेकॉर्ड केलेलं कलाकार परत स्वतः लिहून काढतात सगळं त्या याच्यामध्ये. आणि मग ते रात्री आपापल्या कॉपीज घेऊन घरी जातात आणि मग दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्या कॉपीज तयार करून येतो. म्हणजे अरुण कदम हे वाचत नाही. अरुण कदम काय करतो, सचिनने सांगितलेला सगळा ऑडिओ तो गाडीतून ऐकत येतो आणि सचिन अरुणच्या पद्धतीनेच सांगतो. त्याच्या ऑडिशन्स आहेत ना, वाक्य पण चालत नाही. रेकॉर्ड आणि ते तो ना ऐकत येतो. असं ना प्रत्येकाची पद्धत आहे त्याच्याबरोबर. मग ते दुसऱ्या दिवशी शूटिंगला सकाळी 7 असतो. काही जण 8 पर्यंत येतात, काही 8:15 8:30 पर्यंत येतात, काही 9 पर्यंत येतात, पण येतात. म्हणजे तिथे येतात. मग तिथे प्रत्येक टीमची रिहर्सल सुरू होते. मग कुणाला 2 स्किट असतात, कुणाला 1 स्किट असतं. आणि मग सचिन गोस्वामी तिथे आल्यावर त्यांच्या टेक्निकल रिहर्सल सुरू होतात. म्हणजे सेटवर तो ते बसवतो स्किट सगळी, की त्या स्किट्स मध्ये मग सेट काय असेल, मग प्रॉपर्टी काय असेल, मग त्यात मुवमेंट्स काय असतील, असं त्यातली जी कॉम्प्लिकेटेड स्किट्स असतील ना ती बसवली जातात बऱ्याचदा. जी अगदीच 2 पात्रांची असेल, 3 पात्रांची असेल, ठराविक फॉर्मॅटची असतील, ती मग ती बसवली जात नाहीत. ती त्यांचे ते रिहर्सल्स करतात.
आणि मग 4 वाजता 4:30 वाजता आम्ही रोल आमचं करतो. एपिसोडचं शूटिंग सुरू होतं, जिथे अक्षरशः आपण नाटक करतो तसे तसं होतं. सलग स्किट्स परफॉर्म होतात. वा. अगदी Without जर काही टेक्निकल प्रॉब्लेम मला काही आलं तर थांबणं होतं, पण अशा रीतीनं पहिल्या 3 स्किटचा एक एपिसोड होतो, दुसऱ्या 3 स्किटचा दुसरा एपिसोड होतो, आणि मग रात्री सकाळी 7ला हे आलेले असतात, रात्री 11:30 12 कधी 12:30ला पॅकअप होतं आणि ते 2 एपिसोड संपतात. अशी अख्खा तो हे आमचं चक्र सुरू. आणि हे झालं की पुन्हा दुसऱ्या दिवशी शूटच्या दुसऱ्या दिवशी विषय काढायची मीटिंग. विषय काढायला बसलो असतो. म्हणजे हे चक्र सुरूच असतं त्या. आणि याच्यात पण जर आम्हाला रिहर्सल डेला असं वाटलं की हे वर्क होत नाही तर स्क्रॅप करतात स्क्रॅप करतो ब्रुटली. आणि मग बऱ्याचदा असं वाटतं ते रायटरकडनं परत लिहून तरी घेतो, नाहीतर मग सकाळी आल्यावर बघू वेगळं. म्हणून मग ते इम्प्रोव्हाइज पण होतं. आणि मी टेक्निकलला सुद्धा असं वाटतं हे वर्क हो, इंटरचेंज होतात रोल्स. हा रोल तू कर, तू रोल तू कर, असे बरेच चेंजेस. मी याची एक टेक्निकल बाजू पण सांगेन की एवढा सगळा संच घेऊन काम करायचं तर ह्याचं प्लॅनिंग खूप तगडं पाहिजे. तर आमच्याकडे हास्य जत्रेच्या 1 वर्ष आधी डेट्स मिळतात, म्हणजे इन ॲडव्हान्स, आणि त्या डेट्स हलत नाही. म्हणजे एवढं तगडं प्लॅनिंग मी आजपर्यंत कुठे बघितलेलं नाहीये. आणि मला असं वाटतं की आमच्या यशाचं किंवा आमच्या सस्टेनन्सचं हेच गमक आहे. आणखी एक गोष्ट आवर्जून सांगेन की आता इतके वर्ष आम्ही करतो तर असं काही नाही की हे काम माझं नाही आहे. एव्हरीबडी इज इन्व्हॉल्ड. म्हणजे जिमी जेपवाले आमचे अण्णा पण इन्व्हॉल्ड असतात, आमचा बँड मेंबर पण, म्हणजे सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट ना सिमिलर आहे, सगळे इनपुट देतात सगळ्यांना, विच इज अमेझिंग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की 15 ते 20 मिनिटाच्या मनोरंजनासाठी त्या सेटवर 180 जण काम करतात. 180 जण सेटवर काम करतात. चॅनलमध्ये 30 जण काम करतात. तिथे अजय बाळवणकरांसारखं अत्यंत संवेदनशील माणूस आमच्याबरोबर डिझाईन करण्यापासून, आणि ज्यांनी प्रचंड फ्री हँड दिलाय. म्हणजे यश हे असं नसतं. अमित फाळके आहे जो खूप चांगला ॲडमिनिस्ट्रेटर आहे, चांगला मित्र आहे, इतक्या आत्मीयतेने सेटवर असतात. आणि त्याचं नियोजन काय तो आता जसं आम्ही सिनेमा केलाय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संजय छाबरे यांनी जी ताकद लावली, जे त्यांची एक्सपर्टी लागली, तशी अमित फाळके आणि हे जे आहेत आपले बालवणकर सर, आता तुषारदास आमचे तुषार शहा आमचे बिझनेस हेड आलेले आहेत नवीन, ही सगळी मंडळी, तिथली तांत्रिक मंडळी, प्रोमो टीम, टेक्निकल चेकची टीम, SNPची टीम आहे. म्हणजे यातले काही गोष्टी आक्षेपार्ह जर असतील तर ते कापा म्हणून सजेस्ट करणारी एक टीम आहे. ही सगळा विचार, एवढी सगळी टीम काम करते तेव्हा एक 15-20 मिनिटाचं मनोरंजन लोकांसमोर येतं. आणि लोकांना दिसतो फक्त आम्ही, पण याच्या मागं राबणारे खूप मंडळी लोक आहेत. आणि आम्ही घरी जातो त्यावेळी आवरत असणारे आमचे स्पॉट दादा सगळ्यात शेवटी जातात, सगळ्यात आधी आलेले असतात. सगळ्यांची पॉझिटिव्हिटी, सगळ्यांचे कष्ट, निष्ठा, त्याचं एक फळ. क्या बात आहे. जाता जाता आता सिनेमाविषयी मला असं वाटतं की दोघेही आपल्या खास आहेत सई. मला असं वाटतं की प्रेक्षकांना तू थोड्या वेगळ्या पद्धतीने आवाहन करावं. आम्हाला तुझ्याकडनं आज सांगलीच्या भाषेत प्रेक्षकांना आवाहन करावं अशी माझी विनंती आहे. आणि त्याच्यानंतर समीर दादा तू तुझ्या हटके स्टाईलनं आवाहन करावं. दोघांना विनंती आहे. गुलकंद काढलाय तुमच्यासाठी, जावा की बघायला. 1 तारखेला गुलकंद येतोय. हा असा गुलकंद आहे की ज्याचं तुम्हाला डायबिटीस होणार नाही आणि आमच्या गुलाबाला काटे नाहीये. हा गुलकंद तुम्हाला हसवणार आहे आणि तुमचं मनोरंजन करणार आहे आणि थोडंसं अंतर्मुख सुद्धा करणार आहे. नक्की बघायला विसरू नका. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवाहन करीन, हा गुलकंद अत्यंत वेगळा आहे, वेगळी स्टारकास्ट आहे. पडद्यावरती धमाल, मस्ती, मनोरंजन सगळं काही होणार आहे. तेव्हा वेळात वेळ काढून सिनेमागृहात नक्की जा. 1 मे पासून येतोय आपल्या भेटीला गुलकंद.